होता कामा जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आवाहन दिलेलं आहे की जोपर्यंत दसऱ्याच्या जवळपास या जो आता GR घेतला काढलेला आहे त्याची अंमलबजावणी झाली नाही तर मी पुन्हा एकदा आंदोलन करेन. तर पाहिजे ना, सरकार पाहिजे काय. आता आंदोलन जर करायचं असेल आणि सगळं घ्यायचं असेल तर ओबीसी समाज सुद्धा आंदोलनाला उतरेल ना. आता लहान लहान गावागावामध्ये सुरू आहे, उद्या एकत्रित येऊन सुरू करू. देखिए ओबीसी समाज के जो है 374 जनजातीय है और दूसरी जो सारे जो अलग अलग कास्ट है, अलग अलग संगठनाएं हैं. तो सब लोग जो है कोई मोर्चे निकल रहा है, कोई जो है भूख हड़ताल कर रहा है, कोई कुछ कर रहा है, मगर सबका एक ही जो है मांग है कि ओबीसी को दबाया न जाए. ओबीसी में दूसरे जो है बड़े कोई घटक जो है जिनको हाई कोर्ट ने नकारा है, जिनको सुप्रीम कोर्ट ने नकारा है, ओबीसी आयोग ने नकारा, उनको ओबीसी में जगह नहीं देनी चाहिए. इसके ऊपर सब लोग एक है. अब अलग अलग ढंग से अपने अपने जो है जगह पर वो काम कर रहे हैं. हाँ, कोर्ट में जो है हमारे लोग जरूर जाएंगे. अब जो है वकालत की जो वकील लोग हैं 2-4 दिन जो आज छुट्टियाँ थी, बातचीत चल रही है और जाएंगे. कोर्टात जाणाऱ्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असं जरांगे पाटील म्हणतात. हाँ भाई ठीक है. अब वो तो जो है तो अभी त्यांनी जे आहे महाराष्ट्र विकतच घेतला की काय केलं काय देवाला माहिती नाही. काय सगळं राज्य त्याचंच काय बघू आम्ही काय करायचं. नाही हा GR आम्हाला दाखवला नाही. मराठा आरक्षण GR विरोधात भुजबळ येत्या 2 दिवसात कोर्टात जाणार असल्याचं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये असं देखील भुजबळांनी बोलून दाखवलेलं आहे.